नमस्कार, मी डॉक्टर सौरभ चव्हाण. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा बहिरट चव्हाण. मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की इंदापूरच्या सेवेसाठी अत्याधुनिक सुविधांचा समावेश असलेलं सुसज्ज असं डॉक्टर चव्हाण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही सुरू करत आहोत. या हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने पोटविकार, स्त्रीरोग, मॅटर्निटी, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपीच्या शस्त्रक्रिया अगदी माफक दरात करण्यात येते. आम्ही आमच्या हॉस्पिटलची माहिती सोशल मीडिया अकाउंटवर देत राहणार आहोत. ही माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दाखवलेल्या आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला नक्की भेट द्या. धन्यवाद. वारंवार पोट दुखतंय, गॅसचा त्रास होतोय, याचा अर्थ तुमचं पोट तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचं पोट साफ राहण्यासाठी आणि पचनक्रिया निरोगी राहण्यासाठी या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामधली पहिली म्हणजे पाणी. तुम्ही दिवसभरात कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिले पाहिजे. यामुळे तुमची मलविसर्जनाची प्रक्रिया ही व्यवस्थित राहते. दुसरी, फायबर डाएट म्हणजे तंतुमय पदार्थांचे सेवन करणे. तुम्ही कमीत कमी दिवसभरात 25 ग्रॅम फायबर डाएट घेतला पाहिजे. आणि तिसरी, वेळेची शिस्त. याचा अर्थ तुम्ही वेळेवर जेवण करणे आणि पुरेशी झोप घेणे. जर तुम्हाला सतत पोटदुखी, अस्वस्थता आणि पचनाशी संबंधित काही त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण पोट हा आपला दुसरा मेंदू असतो, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेतलीच पाहिजे. मातृत्वाची सुरुवात फक्त गर्भधारणेपासून होत नाही, तर त्याआधी केलेल्या तयारीपासून होते. खूप जणांना वाटतं की मातृत्वाची वाटचाल गर्भधारणेनंतरच सुरू होते, पण खरं सांगायचं तर तुमच्या शरीराला पूर्व तयारीची तितकीच गरज असते. यालाच आपण प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग म्हणतो. यामध्ये आम्ही तुमच्या शरीरातील महत्वाचे जीवनसत्व तपासतो, तुमचा आधीचा आजार, औषधांचा इतिहास पाहतो आणि आम्ही तुमची झोप, आहार, दिनचर्या याबद्दल योग्य मार्गदर्शन देखील करतो. ही प्रक्रिया कुठली समस्या शोधण्यासाठी नाही, तर तुमच्या बाळासाठी सर्वात निरोगी वातावरण तयार करण्यासाठी असते. यामध्ये आढळून आलेल्या सूक्ष्म पोषक द्रव्यांची कमतरता आम्ही औषधं देऊन सुधारतो. थोडक्यात सांगायचं तर निरोगी रोप येण्यासाठी सुपीक जमीन करणे म्हणजेच प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग. सो प्रयत्न करताय तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. ऑपरेशन म्हटलं की मोठे टाके, प्रचंड त्रास हेच डोळ्यासमोर येतं ना. परंतु आजच्या काळात दुर्बिणीच्या साहाय्याने म्हणजेच लॅप्रोस्कोपी पद्धतीने हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ चव्हाण, जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन. लॅप्रोस्कोपी ही शस्त्रक्रियेची आधुनिक पद्धत आहे, ज्यामध्ये पोटावरती मोठे टाके न घेता अतिशय छोट्या टाक्यांच्या साहाय्याने आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते, ज्यामुळे पेशंटला कमीत कमी वेदना होतात आणि जंतू संसर्गाचा धोका टळतो. स्त्रीरोग असो किंवा पोटाच्या कोणत्याही शस्त्रक्रिया असो, लॅप्रोस्कोपी हे एक आधुनिक, प्रभावी आणि सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे त्रासाला घाबरून शस्त्रक्रिया टाळायची गरज नाही, तर आधुनिक पर्याय निवडा. बाळ न राहिल्याचं दुःख मनात ठेवून जगणं सोपं नसतं, पण त्यामागचं कारण शोधून योग्य वेळी योग्य उपचार घेऊन आपल्याला ही परिस्थिती नक्कीच बदलता येईल. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा बहिरट चव्हाण, स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ. बाळ न राहणं हे एक कोडच असतं. त्यामध्ये स्त्रिया व पुरुष या दोघांमध्ये समस्या आढळू शकतात, जसे की स्त्रियांना PCOSचा आजार असणं, स्त्रियांच्या गर्भनलिका ब्लॉक असणं, गर्भाशयाचे विविध आजार असणं किंवा पुरुषांमध्ये शुक्राणूंचं प्रमाण कमी असणं, शुक्राणूंची नळी ब्लॉक असणं इत्यादी. तिला तो आजार आहे म्हणजे मला देखील तोच आजार असू शकतो असं वाटणं बरोबर नाही. या समस्येची प्रत्येक केसमध्ये वेगळं कारण असू शकतं. आजच्या आधुनिक तपासण्यांमुळे बाळ का राहत नाही हे नक्कीच समजू शकतं. मग त्यावर योग्य उपचार ठरवता येतात. या प्रवासात तुम्ही एकटे नाही, वैद्यकीय शास्त्र तुमच्या पूर्णपणे सोबत उभे आहे. पोटाजवळ छोटीशी गाठ दिसते, पण त्रास होत नाहीये म्हणून तुम्ही दुर्लक्ष करताय. ही गाठ हर्नियाची असू शकते. आज त्रास न देणारी गाठ पुढे जाऊन
मोठ्या त्रासाचे कारण ठरू शकते. हर्नियासाठी ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे. हर्निया म्हणजे काय, तर आपल्या पोटाच्या भागातील स्नायू कमकुवत झाल्यामुळे आपल्या पोटाचे अवयव बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. हर्नियासाठी ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे. हर्नियाचे ऑपरेशन हे आधुनिक पद्धतीने अगदी सहजरित्या केले जाऊ शकते. वेळीच लक्ष दिले तर मोठा त्रास टाळता येतो. जर तुम्हाला देखील अशीच गाठ जाणवत असेल तर वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका.